जगदीश पाटील यांनी सुद्धा काही काम करत असताना त्यांनी लोकांच्या जवळ जाऊन त्यांनी विचारधारा घेतली, लोकांचं त्यांनी जाणून घेतलं आणि लोकांच्या अडचणी काय हे त्यांनी बघण्याचं एक मूलभूत आणि लोकांना जे लागतं ते काम त्यांनी केलं. आज आपल्यासोबत जगदीश पाटील आहेत. मला तुम्ही सांगा, आज तुम्ही अर्ज भरलेला आहे, अर्ज भरत असताना तुम्ही एक विचारधारा लोकांची घेतली, लोकांची मतं घेतली, तर लोकांना तुम्ही काय सांगता? सर, पहिले नमस्कार. मी जवळा 48 या जिल्हा परिषद गटातून आज उमेदवार अर्ज दाखल केला आहे. मी 2017 साली शिवसेनेकडूनच वाडेगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवली होती, परंतु माझा अल्पशा 61 मतांना पराभव झाला होता. अल्पशा मतांना पराभव झाले असल्यामुळे मी सातत्याने 2017 ते आता 2026 या 8 वर्षाच्या पूर्ण कालावधीमध्ये बापूजी त्यानंतर जरी माझा पराभव झाला असला तरी तर ह्या 8 गावाचा मी संपर्क कधी सोडला नाही. मी संगाडे असो, मांजरे असो, बामणे असो, मेथोडे असो, देवळे असो, सावा असो, वाडेगाव असो, राजापूर असो, या गावात मी शाजीबापूच्या माध्यमातून पूर्ण विकास कामे केली आहेत. तसे त्यानंतर हा जिल्हा परिषद ओपन झाल्यानंतर या जिल्हा परिषद गटामध्ये राहिलेली मेडसिंगे, आलेगाव, वाकी गिरडे असू दे, वाणी चिंचळे असू, जवळे असू दे, या गणात मी 4 वर्षे बापूच्या माध्यमातून पूर्णपणे संपर्कात असून या गावात मी विकास करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. आणि तसेच मी आता जवळजवळ 13 ऑक्टोबर 2016 साली 2000 नाही, या निवडणुकीत आता विषय काय आहे, 13 ऑक्टोबर 2025 रोजी जे आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर असं काही नाही की मी त्यानंतर या कामाला सुरुवात केली. या भागामध्ये मी त्यानंतर जिथं पानंद रस्ते या गटामध्ये मी 40 रस्ते मंजूर केले असून तसेच पिण्याच्या पाण्यासुद्धा योजनेचा पूर्ण मंजूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ज्या ठिकाणी शासनाच्या योजना ज्या ठिकाणी दिल्या गेल्या नाहीत त्या मी स्वखर्चानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून मी स्वखर्चानं त्या ठिकाणी मार्गी लावलेला आहे. एका दमात अख्ख्या गटाची नावं सांगणारा सांगोलमधला हा एकमेव नेता आपण पाहतोय. एका दमात अख्ख्या गटाची नावं पाठ आहेत. मग गटाची नावं ज्या नेत्याला पाठ असतात तो नेता प्रत्येक वाडी वस्तीवर पोहोचत असतो, प्रत्येक सामान्य माणसाच्या घरापर्यंत, दारापर्यंत जात असतो, सामान्य माणसाला विचारत असतो. तुमच्याबद्दल सामान्य माणसाची आम्ही मतं जाणून घेतली होती. तुम्ही जेव्हा उमेदवारी अर्ज भरायला गेला आम्ही मतं घेत होतो. अनेकांचं मत आलं की जगदीश पाटील म्हणजे आम्ही तिथे त्यांना निवडून आणला. हे सगळं असं कशामुळं? लोकांची भावना तुमच्याबद्दल इतकी चांगली कशामुळे? आणि तुम्ही बापूसोबत कार्यकर्ता काम करता तुम्ही, तर बापूंचा तुम्हाला कशा प्रकारे पाठिंबा आहे? काम करतो, तिथं जाऊन वाड्या वस्त्यावर लोकांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून तिथं तात्काळ एक फोन केला की तुम्ही तिथं पोहोचता अशी पण चर्चा काय मग आम्ही ऐकली. आणि चिंतळ होतात की परवा तिथे रस्त्याच्या विषय तर आपण दुसऱ्या ठिकाणी शासनाच्या कुठल्या निधीची वाट न बघता आपण रस्ते आपण करून दिले आहे. तसेच वाड्या वाच्यावर सुद्धा ज्या ठिकाणी पानंद रस्ते ज्या ठिकाणी मंजूर आहेत त्यांना सुद्धा आपण आता वर्क ऑर्डर आपण देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. बापूंची तब्येत आपण बघतोय दिवसेंदिवस खालावलेली आहे. बापूंची तब्येत, बापूंना सध्या आज खूप प्रचंड गोळ्या सुरू आहेत, पण बापूचं ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला कशा प्रकारे बापूचा साथ देतात तुम्हाला? बापूचं असं नाही, बापू तुम्ही म्हणताय तसं नाही. बापूचं जरी वय जरी झालं जास्त झालं असते तर बापू अजून कसं आहे निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी पूर्णपणे आम्हाला ताकद दिली आहे. काल आपल्या गटातनं उभारलेले मौद गटातनं दादा लवटे म्हणाले की 70 वर्षाचा आमचा तो भाड तरुण नेता आहे. हा शिवसेना लोकांना एनर्जी देतो 70 वर्षाचा. तर ह्या नेत्यासोबत तुम्ही असताना नेत्यानं तुम्हाला काय शिकवण दिली? नेत्यानं कसं लढायला फक्त नेत्यानं आम्हाला शिकवलेलं आहे. ती स्पर्धा कितीही मोठी असू द्या, पण लढायचे शिकायला तर बापूचं आमचं बापूकडे आम्ही बघतो काही लढावरतीच. बापून 40 वर्ष संघर्ष लढण्यासाठी बापूंनी. मग तुम्ही हा संघर्ष करत असताना तुम्ही जनतेला आता काय आव्हान करणार आहे की येणाऱ्या काय निवडणुकीला की या युती आघाड्या सध्या आपण बघतो युती आघाड्या कशा प्रकारे होते, तुम्ही जनतेला काय आव्हान करणार सगळ्या गटातल्या किंवा बाकी सगळ्या जनतेला? नाही, आमचं काय विकासाचं नेत्याच्या माध्यमातून आमचं चाललेलं आहे. आम्ही काय निवडणूक लढवण्यापुरतीच घेत जातो का आम्ही कायम जनतेतच असतो का निवडणूक हे माध्यम आहे. आपण कायम निवडणुकीसाठी आम्हाला एक नवीन माध्यम आहे, निवडणुकीसाठी एक माध्यम आहे, पण आम्ही जनतेत कायम असतो. एका दमात सगळ्या गणाची नावं सांगणारा आज नेता आपल्यासोबत आहे. 70 वर्षाच्या नेत्यानं स्वतः आजारी आहे, स्वतः अनेक आजार आपल्या अंगावर झेलतोय, पण शिकवण देताना आपल्या कार्यकर्त्यांना तळागाळातल्या की तुम्ही लढलं पाहिजे. कारण बापूंनी 40 वर्ष संघर्ष केला आणि हा संघर्ष खूप मोठा होता. संघर्ष आज सगळी लोक आज आपल्यासोबत बघतोय आपण. दादा सुद्धा काल म्हणले की आमच्या नेत्यांना आम्हाला शिकवण देताना आम्हाला सांगितलं की तुम्ही नीट राहिले पाहिजे, तुमची आता जबाबदारी वाढते. कारण नगरपालिकेला आपला एक विजय मिळाला, आपण एखादी सत्ता नगरपालिकेला आपल्या घेतली आपण, आणि ही जबाबदारी आता आपण या सगळ्या नेत्यांनी पाहिली पाहिजे. आज मला तुम्ही सांगा की तुम्ही आज जगदीश पाटलांना कसं बघताय, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही त्यांच्यासोबत फिरता, तुमच्यासोबत ते कसं काम करतात आणि त्यांच्या कामाचा एक आढावा कसा आहे? सर्वसामान्य जनतेचं काम करतात, गोरगरिबाचं. तुमच्यासोबत असा कधी किस्सा घडलाय का जगदीशदादा तुम्ही फोन केलाय आणि तुमचं काम तात्काळ झालं, असं कधी झालं का? असं कधी आठवत बी नाही. त्यांनी फोन केला आणि आम्ही निमेराचं करू दे काही उचललायच
2 वाजता करा 3 वाजता करा कधी उचलणारच ते आणि काय अडचण आहे तर नच अडचण मार्ग लावणार त्यांनी. मग येणाऱ्या काळात निवडणुका तुम्ही आता कशा प्रकारे पाठिंबा देणार जनतेला तुम्ही काय सांगणार आता? आम्ही जनतेला सांगणार माणूस चांगला आहे, खरा विश्वासा माणूस आहे, कामसू माणूस आहे आणि 100% विकासाचा माणूस आहे. 100% विकासाचा माणूस आहे, कामसू माणूस आणि मध्यरात्री सुद्धा फोन उचलणारा हा नेता. जनतेत सगळे कार्यकर्ते सांगतात जनतेला की तुम्ही ह्या नेत्याकडे कामाचा नेता म्हणून तुम्ही बघितलं पाहिजे, कामाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही बघितलं पाहिजे आणि तुम्ही निवडून दिलं पाहिजे. हे सामान्य माणसाची भावना असते. सामान्य कार्यकर्ते जेव्हा सामान्य माणसाच्या दारात जातो, त्याच्या घरात जातो, तेव्हा लोकांना सुद्धा तो माणूस हा आपला वाटत असतो. शिंदे साहेबांचा, जगदीश पाटलांचा,